कांदा सर्वसामान्यांना रडवणार आहे. लासलगाव होलसेल बाजारपेठेत कांद्याची आवक कमालीची घटली आहे. लासलगावात कांदा 43 रुपये प्रति किलो किमतीवर पोहोचलाय. सध्याची कांद्याची सरासरी किंमत 37 रुपयांपेक्षाही होलसेल किंमत जास्त आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पडलेल्या पावसामुळे कांद्याची आवक घटली आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या भावानं 50शी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा कांदा हलका करणार हे निश्चित. पुणे एफटीआयचं आंदोलन चिघळणार असल्याची लक्षणं आहेत. अपूर्ण प्रोजेक्ट परीक्षणाला विद्यार्थ्यांचा विरोध केलाय. एफटीआय संचालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झालाय. जवळपास 6 तास संचालकांबरोबर विद्यार्थ्यांची चर्चा झाली, मात्र तोडगा निघू शकला नाही. विद्यार्थ्यांनी काही काळ संचालक प्रशांत पाठराबे यांना अडवून ठेवलं होतं. पोलीस आल्यानंतर मात्र त्यांची सुटका करण्यात आली. नव्या पिढीचा सुप्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंह याला अंडरवर्ल्डची धमकी आलेली आहे. अरिजितनं ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गँगस्टर रवी पुजारी यांच्या गँगनं अरिजितला फोनवरून धमकी दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला 5 कोटी किंवा 2 शो फ्रीमध्ये करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीला कदम यांना रविवारी पुण्यातून मध्यरात्री अटक केली. ठाण्याहून बोरिवलीला रोखून ठाणे आणि बोरिवली दरम्यान एक बोगदा बांधण्यात येणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यावर सध्याचं जवळपास 1 तासाचं अंतर अवघ्या 8 मिनिटात पार करता येणार आहे. गेली 10 वर्ष कृषी मंत्री शरद पवार असतानाही शेतकरी आत्महत्या झाला, याची जबाबदारी पवारांनी घ्यायला हवी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केली आहे. दुष्काळी भागाचा दौरा करून पवार राजकारण करत असल्याचं शेट्टींनी म्हटलंय. पुढील 2 वर्षात 80,000 बेरोजगार तरुणांना सरकारी बँकेत नोकरी मिळणार आहे. चालू वर्षात 39,756 सरकारी बँक कर्मचारी रिटायर होणार आहेत. तर पुढील वर्षी 39,000 सरकारी बँक कर्मचारी रिटायर होतात. रिक्त होणाऱ्या या सगळ्या जागा तात्काळ भरण्यात येणार आहेत. दाऊद इब्राहिमला भारतात आणणं सोपं नाही असं स्पष्ट मत रॉचे माजी प्रमुख एएस दुल्लत यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी याकूब मेमनला झालेली फाशी अयोग्य होती असं मत दुल्लत यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांची कामगिरी एकदम फिकी असल्याचा अहवाल प्रजा फाउंडेशननं तयार केला. शिवसेनेच्या 9 नगरसेवकांनी 5 वर्षात एकही प्रश्न महापालिका सभागृहात विचारला नाही. याउलट भाजपच्या नगरसेवकांनी मात्र अव्वल कामगिरी करत पहिला नंबर गाठलाय. यवतमाळमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षीय चिमुकलीवर कुकर्म करणाऱ्या नराधमास महागाव पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित मुलगी गंभीर आहे. शुभम तायडे असं आरोपीचं नाव आहे. पुण्यातल्या निहार संस्थेच्या बालगृहात सुरक्षा रक्षकानं बलात्कार केल्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आणि धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीनं जन्म दिलेल्या बाळाला परस्पर दत्तक देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न संस्थेनं केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. पालघरमधल्या लोकमान्य नगर परिसरात एक अल्पवयीन मुलीचं गेल्या वर्षभरापासून लैंगिक शोषण होत असल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली, त्यातले 2 जण अल्पवयीन आहेत. अकोल्यातल्या युवकाच्या लैंगिक शोषण प्रकरणातील 2ही आरोपी पोलिसांना शरण आले आहेत. निरंजन कुमार गोयंका आणि जुगल किशोर रुंगठा अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या 40 दिवसांपासून हे 2ही आरोपी अकोला पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार होते. औरंगाबादमध्ये रेल्वेच्या कॅन्टीनमधील जेवणामध्ये उंदीर आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे कॅन्टीनच्या सांबारमध्ये चक्क उंदीर आढळल्यानं प्रवाशांनी त्याची तक्रार रेल्वे पोलिसात केलेली आहे. पोलिसांनी सांबार आणि डोसा तपासणीसाठी ताब्यात घेतला असून कॅन्टीन विरोधात तक्रार दाखल केली आहे. येवला तालुक्यातल्या नेऊरगाव इथं रविवारी सायंकाळी बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यानुसार वन विभागाने या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा आणि पिंजरा लावलेला आहे. उस्मानाबादमध्ये पोलीस वसाहतीत स्वच्छता कामगारांना फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. झोंबाडे श्रीनिवास दगडू असं या सफाई कामगाराचं नाव आहे. वर्ध्यातल्या पिंपरी मेघे आणि साटोडा भागात महिलेच्या शरीराचे छिन्नविछिन्न झालेले तुकडे आढळून आल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. आदिवासी विकास मंत्री यांच्या स्वीय सहाय्यकाची दादागिरीचा अनुभव आदिवासी लोकांना आलाय. वसंत सावंत यांनी आंबिसे गावाच्या माजी सरपंचांच्यासोबत शिवीगाळ केल्याची तक्रार वाटा पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
यवतमाळच्या पोफा इथल्या वसंत सहकारी साखर कारखान्यातल्या कामगारांचा तब्बल 10 महिन्यांपासून पगार थकलाय. पगार मिळावा यासाठी अखेरचा उपाय म्हणून कामगारांनी भीक मागो आंदोलन केलंय. घाटकोपर पश्चिमेला असलेल्या सुंदरबाग असलफा रोडवर घर कोसळून 6 जण जखमी झाले होते. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये 4 मुलांचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या कळस गावात विचित्र प्रकार घडलाय. काही अज्ञातांनी 15 ते 16 कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून गावात सोडून दिलं. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सहार कार्गो विमानतळ उड्डाणपुलाखाली जागेत असलेल्या पे अँड पार्किंगमुळे रस्त्यांवर अपघात होत आहेत. या विमानतळावर जुगार खेळणं, दारू पिणं असे प्रकार होत आहेत. त्याविरोधात आरपीआयनं आंदोलन केलं. औरंगाबादमधील रेल्वे परिसरात असलेलं एक झाड कुणीतरी तोडलं. त्या झाडावर राहणारे कॅन्टल इग्रेट आणि लिटल इग्रेट जातीचे काही बगळे तडफडून मेले तर काही मृत्यूशी झुंज देत आहेत. त्याविरोधात काही नागरिकांनी आवाज उठवलाय. जपानी गोडी या औरंगाबादकरांची सून झालेली आहे. औरंगाबादेतील चैतन्य भंडारी आणि जपानच्या आसुका योनेमोरी यांचा विवाह औरंगाबादेत मातोश्री वृद्धाश्रमात साध्या पद्धतीनं पार पडला. त्यांच्या लग्नाला 112 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. फेब्रुवारी मार्च 2016 घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahhscboard.gov.in या वेबसाईटवर हे अर्ज भरता येणार आहेत. 31 ऑगस्ट ही नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ठाण्यात 7 वर्ष रखडलेला कापूर बावडी जंक्शनचा फ्लायओव्हर काल अखेर सुरू झाला. ठाण्याकडे येणाऱ्या रस्त्याचं उद्घाटन पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. उद्घाटनाला वादाची किनार होतीच. या पुलावर नॉईज बॅरियर न लावल्यानं नागरिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं. पिंजऱ्यात राहणाऱ्या एका पोपटाला पोपट पंची करणं महागात पडलंय. एका वृद्ध महिलेनं पोपट शिवीगाळ करत असल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यामुळे पोपटाला पोलीस स्टेशन पाहावं लागलं. मात्र पोलिसांसमोर पोपटानं शिवीगाळ केली नसल्यामुळे त्याला आता वन विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा गावातील ही घटना आहे. राज्यातल्या व्याघ्र संवर्धनासाठी सरकारनं उचललेल्या पावलांना आता सेलिब्रिटींचा पाठबळ मिळत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राज्य सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन सचिन तेंडुलकरनं लिहिलेल्या पत्रात मनोदूत म्हणून माझ्या जबाबदारीचा तपशील कळवावा असं म्हटलेलं आहे. चांदिवलीच्या कुशाभाऊ बांगर या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही शाळा तोडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात सहकार्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांचं पुष्प देऊन आभार मानले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर परिसरात एका सूर्याभोवती एक अनोखं कडं बघायला मिळालं. खगोलीय भाषेच्या दृष्टीनं डायमंड रिंग किंवा हॅलो रिंग इफेक्ट असं म्हणतात. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही सूर्याभोवतीच्या या कड्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.